समाधानकारक पावसामुळे मावळ तालुक्यात भात लावणीला वेग आलेला असून लागवड अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। इंद्रायणी भाताचं आगार असलेल्या मावळमध्ये शेतकरी चिखलात उतरून भाताची रोपं लावत आहेत। पाऊस आणि हिरव्यागार भात शेतीचं मनमोहक चित्र सध्या मावळमध्ये पाहायला मिळतं। पुण्यात डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ होतीये। जुलै अखेर डेंग्यूचे 671 संशयित रुग्ण आढळले असून 27 जणांना लागण झाली आहे, तर चिकनगुनियाचे 7 रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेत। वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील आनंदपूर इथं पुरामुळे करंजाडी नदीवरील रस्ता वाहून गेलाय। शेतकऱ्यांना स्वखर्चातून वाहून गेलेला पर्यायी रस्ता उभारण्यास सुरुवात केली आहे। ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी हा पुढाकार घेतला असून कायमस्वरूपी पूल उभारण्याची मागणी होते। नांदगावमध्ये अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीच्या अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही अनुदानाचा लाभ मिळतोय। मात्र शेतकऱ्यांनी हमीभाव आणि शेती निविष्ठांच्या वाढत्या किमतींवर नियंत्रणाची मागणी केली। मालेगाव शहरात पोलिसांनी रात्री कोम्बिंग आणि ऑल आउट ऑपरेशन राबवत सराईत गुन्हेगार, अवैध व्यवसाय आणि शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई केली। या कारवाईत 15,92,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, तर 7 गुन्हे दाखल करून 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सेफ सिटी अभियानांतर्गत बसवण्यात आलेल्या सुमारे 800 सीसीटीव्ही पैकी 125हून अधिक कॅमेरे देखभाल अभावी बंद आहे। स्मार्ट सिटी प्रकल्पाची मुदत संपल्यानंतर कॅमेऱ्यांची जबाबदारी महापालिकेवर आली आहे, मात्र बंद कॅमेऱ्यांमुळे शहराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। छत्रपती संभाजीनगर अन्न आणि औषध प्रशासनानं बीडमध्ये 2 दिवसात 5 ठिकाणी छापे टाकून 1,94,50,000 निकृष्ट आणि भेसळयुक्त खाद्यतेल जप्त केले। पामतेल आणि सोयाबीन तेल मिसळून रिफाईंड तेलाच्या नावाखाली विक्री सुरू होती। कारवाईत 4 आस्थापनांचे परवाने निलंबित करून दुकानं सील करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर मनपानं बेटरमेंट चार्जेस 100% माफ केले असले तरी अन्सिलरी आणि रोड मार्जिनच्या नावाखाली 20% दंड आकारला जातोय। त्यामुळे गुंठेवारीचा खर्च लाखोंमध्ये गेल्यानं नागरिकांनी मोहिमेकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे।